सामान्यपणे जे काही घडतं काय चाललंय तुला माहिती, पण तू ह्या व्यक्तींनी आज जवळ हजारो लोकांची आयुष्य बदलून टाकलेली. यांच्या हातात असलेले जे 4 कोंब आहेत ते सारखे खणखणतात इकडनं, आणि त्यांची लीला अशी आहे की ते कुठलाही कोंब हा घेतला की इकडे चालू आहे म्हणून हा बोलतो म्हणतो असं म्हणून ते चालू करतात. आणि गाडीची ड्रायव्हिंग असेल काय असेल, किती ड्रायव्हिंग असेल ही अटेंड्स. आणि नुसतंच अटेंड्स नाही, ही रेल्वे स्टेशनवर एअरपोर्टवर जाऊन त्या अनोळख्या व्यक्तीला की ज्यांचा कशाशी अर्थार्थी संबंध नाही अशा व्यक्तीला त्यांच्या आलेल्या त्या लोकांना घेऊन स्वतःच्या कारमधून नाडी भविष्य केंद्रात घेऊन जातात. तिथून काही ठिकाणी जर फिरवायचं असेल तर त्यांना त्या नाडी भविष्याची ती कामं करायला लावतात. त्या गंभीरांना घेऊन त्यामधून त्यांना सॅटिस्फॅक्शन करून देऊन त्यांना पुन्हा एअरपोर्टवर किंवा त्यांच्या हव्या त्या सोयीनी रेल्वे स्टेशनवर परत नेतात. आज असं कार्य स्वार्थी वृत्तीने करणारा फार काही जास्त लोक असतील असं मला वाटत नाही. आणि हे कोण करत आहे, ते महर्षी करून घेत आहे. नाही तर आज ह्या राकेश सारखा व्यक्तिमत्व कधी त्याकडे जाणार नाही किंवा असं काही सगळे एअरफोर्स मधले एवढे ही स्टँड अलोन अँड स्टँडिंग ऑन अ व्हेरी व्हेरी हाय टॉवर. आणि हे हाय टॉवरचं जे कर्तृत्व आहे, ह्या कर्तृत्वाने आज इथे यावं आणि आज आपल्या ह्या कार्यशाळेला इथे येऊन त्या आपल्याला हातभार लावा, ही ती महर्षींची लीला आहे. आणखी यामधून हे सगळं जे काही निर्माण होणार आहे याच्यात त्यांचा प्रचंड मोठा वाटा आहे. त्याचं एक छोटंसं उदाहरण म्हणजे त्या तिथे ठेवलेले ते कॅसेट्स, त्या सगळ्या कॅसेट्स ह्या वह्या ह्यांच्या आहेत. म्हणजे लोक म्हणजे अहो हे सगळे महर्षी यांच्याकरता लिहितात काय, म्हणजे आमच्याकरता काही लिहायला ठेवलंय की नाही असंही कधी कधी म्हणजे विचारतात लोक. राकेशजींच्या यांच्या त्या मेडल्सकडे बघा, प्रत्येकाने मुद्दाम जरा जवळून पहा. त्यांची ती मेडल्स हे तुम्हाला दाखवून देईल की हे फक्त नाडी ग्रंथांच्या संदर्भातच फक्त असे पुढाकार अशा दोष होऊन आहेत का, नाही. ही इज रिअली ए ग्रेट लीडर इन द आर्म फोर्सेस. And because he is great leader in the armed forces, he is great leader in नाडी भविष्य. आणि त्यांची जी वेगवेगळी जी मेडल्स आहेत, ते आता एका देयर इज गोइंग टू एक वेगळा आम्ही त्याच्यावर लेख लिहितो की ह्या सगळ्या यांच्या प्रत्येका मेडलचं महत्व काय, ते मिळायला माणसांना घाम काढावा लागतो, आयुष्य घालवावं. आणि ह्यांनी कुठल्याही तऱ्हेने अंडर हँड तिकडनं सांग असं करून ही मेडल्स मिळवलेली नाहीत. त्यातलं एक मेडल जे आहे त्या तिकडच्या बाजूला त्रिकोणी, ते तर अशक्य आहे. ज्या वेळेला एखाद्या माणसाला सांगतात की 35-40 पर्यंत तुमची एज ग्रुप आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते फ्लाईट म्हणजे ते मागच्या बाजूला फॅन जेम्स बॉन्डचा सिनेमा दाखवतो, तो फॅन मागे फिरतोय आणि हे टेक ऑफ करायचा आणि तो लँडिंग अँड टेक ऑफ होते आणि त्याला ते पॅराशूट लावतो, पॅरामोटर फ्लाईंग करायचं. आणि त्यांची पण ती व्हिडिओ टेप आणि ते पाहण्याचा एक मोठा एक वेगळाच माहोल असतो. आणि त्यांच्याजवळ बसलं आणि त्यांच्या समोर बसून ते सगळं ऐकलं की तुम्ही प्रत्यक्ष महर्षीच बोलतायत, नव्हे बोलतायत का असा प्रश्न नाही, बोलतायत असं लक्षात. राकेश आज माझ्या जीवनात आला आणि त्याच्या जीवनात मी आलो, ते आम्हाला एकमेकांना दोघी कॉम्प्लिमेंटरी. असंच बहुतेक सगळ्या ठिकाणी झालेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी महर्षींनी मला जा म्हणून सांगितलं तिथे मी गेलो, तिथे जे त्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात काही घटना घडल्या त्या कशा अनफोल्ड होत गेल्या. त्याचं आणखी एक उदाहरण ते डॉक्टर R.N. शुक्ला. डॉक्टर R.N. शुक्ला यांची माझी ओळख मी पुण्यात आल्यानंतर झाली आणि ह्या शुक्ला सरांनी मला मोहून टाकलं. एखाद्या सुंदर स्त्रीने मोहून टाकावं तसं झालं. वहिनी आले ती आली असती तरी सुद्धा मी असंच म्हटलं असतं. सरांचं व्यक्तिमत्व इतकं गोड आहे, व्यक्तिमत्व इतकं असं आकर्षित करून येणार आहे. आणि त्यामुळे सर बोलल्यापासून सर तुम्ही म्हणाल तसं प्रत्येक वेळेला नाडी ग्रंथांचं कुठलंही कार्य असेल तर त्यावेळेला सरांनी असल्याशिवाय मला समाधान होत नाही. आणि त्यामुळे सरही पाहिजे त्यामध्ये एक अधिवेशन झालं होतं, त्यावेळेला सरांनी या लोकांना प्रवेश केला. विविध तऱ्हेने सरांचे मोठं कार्य चाललंय. पहिलं नाडी भविष्याचं केंद्र जे उद्घाटन झालं ते सरांच्याकडे झालेलं आहे. खाली चटईवर बसून आम्ही नाडी भविष्य तिथे त्याला ऐकलेलं आहे. सरांनी कित्येक शेकडो लोकांना घेऊन गेले ते
आणि आणखीन एक महत्वाचं कार्य सरांनी केलंय ते म्हणजे ह्या भारतामध्ये फक्त एकच ठिकाण असं आहे की तिथे ऑराचं रेकॉर्डिंग होतं. औरा ते कॅमेराज लावलेले असतात, अमुक तमुक खूप लोक बोलत असतात त्याच्याबद्दल, पण ते काय आहे, कसं आहे, काम करतं कसं, ह्याचं सगळं जे काम आहे ते जिथे चालतं त्या MIT मध्ये सरांनी त्या लोकांना उचलून ते त्यातले ब्रिटिश जे लोक होते संशोधक त्यांना घेऊन नाडी भविष्य केंद्रात ते गेले. नाडी भविष्य केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या पट्ट्यांचा आवरा काढला, नाडी भविष्य पाहायला आलेल्या लोकांचा नाडी विरुद्ध पाहायच्या आधीचा आवरा काढला, पट्ट्या पाहून झाल्यानंतर पुन्हा आवरा काढला. एवढं सगळं का सामान्यपणे कधीही होणार सरांच्या ते ड्रायव्हिंग फोर्स इज अ ड्रायव्हिंग फोर्स नंबर 1. असे कित्येक माझ्या संदर्भात आले. कदाचित मी हा जोडून देणारा दुवा असेल. ह्या दुव्यात आणखीन एक कडी जी आहे ती म्हणजे विजय सबनीस. विजय सबनीस हे एक वेगळंच मिक्सचर. त्यांच्या मिक्सचर मध्ये जायचं असेल तर तुम्हाला त्यांच्याबरोबर प्रवास करायचा. असे नाही बोल तर ते नंतर सांगेन तुम्हाला, भेटू नंतर समुद्रामध्ये बघू, असे त्यांच्या त्या मजामजेशीर गोष्टी असतात. पण ज्यावेळेला त्यांच्या गोष्टी त्यांच्याशी जर त्यांच्या काय म्हणतात आपण मनात शिरायचं असेल त्यांच्याशी तर त्यांच्याबरोबर प्रवास करणं आणि त्यांनी प्रवासाला बोलवणं हे महत्वाचं आहे. मी येतो म्हणून नाही चालत. ते म्हणतात चला आपण जाऊया कोल्हापूरला त्यावेळी बोलू. तर त्यावेळेच्या त्या माहोलमध्ये त्यांच्या त्या 120 तो काटा ज्याला दाखवत असतो ना त्यावेळेला ते इकडेही असे हृदयात एक गोष्ट सांगत असतात, काहीतरी सांगत असतात की जे आपल्या दृष्टीने अशक्य प्राय वाटतं. त्यांच्या घरात घडलेल्या घटना, त्यांच्याशी घडलेल्या घटना, त्यांच्यामुळे निर्माण झालेल्या घटना ह्या जगात अशक्य आहेत हे आपण ऐकून तृप्त होऊन समजून घ्यायचं. दॅट समथिंग यू हॅव टू एक्सपिरियन्स. तोच म्हणून ते म्हणलं ना आपण बोलू असं त्यावेळेला तो. तर हे विजय सबनीसांची एक आणखीन जी एक स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये सामान्यपणे मराठी माणूस आणि नाडी ग्रंथ जे तमिळमध्ये त्यांचा कुठेच एक दुसऱ्याशी मिळणं होत नाही. आणि म्हणूनच आपण नेहमीच त्या नाडी ग्रंथ, नाडी सेंटर, नाडी रीडर यांच्यापासून एक 10 फूट लांब असतो. आपलं लांब हा ठीक आहे चालू, परंतु ह्यांच्या संदर्भात नेमकं उलट झालं. त्या बाकीच्या लुंगीवाल्यांना लय वाजवा हे त्यांना बोलवलं आणि महर्षींच्या त्या नामाच्या प्रचंड मोठा एक साठा ज्यांच्या हातात दिला गेला. आज मराठी माणसाचा कशाची काही संबंध नसताना हे फक्त या विजयजींच्याशीच होऊ शकतं. आणि कनेक्शन झालं ते सगळा तो नाडी ग्रंथांचा साठा नंतर विजयांनी मोठ्या मनाने अशा व्यक्तीच्या हातात दिला की त्याला ते वाचायला. तुमच्या हातात जर अगदी आईची तलवार दिली आणखी तर तलवारीचा वापर करणारा जो माणूस आहे त्याच्या हातात ती तलवार शोभून दिसेल. त्याप्रमाणे योग्य माणसाच्या हातात त्यांनी देऊन महर्षींच्या कामाचं साध्य. आज ह्या गोष्टींची एक नोंद व्हावी, ह्या गोष्टी भविष्यकाळामध्ये काही लोकांना कळाव्या असं असणारे जे व्यक्तिमत्व आहे त्यातले विजयचे फार मोठे व्यक्तिमत्व. त्यांच्या शेजारी बसलेले गोडस म्हणून जे आहे शिवप्रसाद ते एक वेगळंच आहे व्यक्तिमत्व. हे महर्षींना शोधायला करता म्हणून अत्री महर्षींनी नाही तर मला भेटायला येईल म्हणून हे हिमालयात जाऊन त्यांनी अत्री महर्षींची भेट घेतली. असं त्यांना नंतर अत्री महर्षी म्हणले अरे मी भेटलो तो तुला खायला सुद्धा घातलं. आज एक अदृश्य अवस्थेत असलेला महर्षी म्हणतायत मला जेवायला मी तुला माझ्याकडे येईल. तर कुठलं जेवण कुठं काय घरच नाही तर जेवण कुठलं. परंतु ते त्यांच्या सांगण्याच्या पद्धतीने तो घडलेली ती घटना महर्षींनी त्यांना पंचपक्वान्नांचं खाद्य खायला दिलं आणि 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला जागा दिली. हे ते विचार करतात मी माझा काही संबंध नाहीये. मी कुठल्याही तऱ्हेने ह्याच्याशी जोडलेलं नसताना त्या कुठलं ते आहे ना बद्रीनाथच्या तिथला जो त्या बद्रीनाथाच्या तोंडात घालता तो जो प्रसाद आहे त्या प्रसादाचं ताट प्रसादला मिळालं. हे त्याच एका प्रेरणेने होऊ शकतं. असे हे प्रसाद खरोखरच नाडी रत्नांचा करायचा असेल